सुपरफास्ट न्यूज, आवाज जनसामान्यांचा। सोनम वांगचुक व अभिजित दिपके यांच्या विद्यार्थी व युवा आंदोलन समर्थनार्थ निषेधार्थ आज दिनांक 24 जुलै 2026 रोजी कळंब शहरात सर्व पक्षीय व तालुक्यातील सर्व सामाजिक संघटना यांनी एकत्र येऊन दिल्ली येथे सुरू असलेल्या सोनम वांगचुक व अभिजित दिपके यांच्या विद्यार्थी व युवा आंदोलन समर्थनार्थ व विद्यार्थ्यांवर अकारण व अमानवी झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ विद्यार्थी सन्मान यात्रा काढण्यात आली। या सन्मान यात्रेच्या सुरुवातीला कळंब बस स्थानक चौकात कार्यक्रम स्थळी नीट पेपर फुटीनंतर ज्या 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्यांना व दिल्लीतील जंतर मंतर व अमानुषपणे झालेल्या लाठीचार्जमध्ये ज्या युवतीचा मृत्यू झाला त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। नंतर हा शांती मार्च कळंब शहरातील इंदिरा चौक, महात्मा फुले चौक, गांधी चौक, नेहरू चौक असा मार्गक्रमण करत भाजपा सरकार हटाओ देश बचाओ, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, नरेंद्र मोदी, अमित शहा राजीनामा दो अशा घोषणा देत राम मंदिर चौकात राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली। या शांती मार्च मध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते। माजी शिक्षण मंत्री श्री वसंत पुरके सर यांच्या मार्गदर्शनाखाली या शांती मार्चचे आयोजन केले होते। विद्यार्थी सन्मान यात्रेमध्ये दिगंबर मस्के, महादेवराव काळे, राजू पोटे, मनीषा काटे, गजानन पंचबुद्धे, कुशल बोगटे, पवन जाधव, शुभम पिसे, ज्योती गावंडे, अंकुश मुनेश्वर, अरविंद वाढोणकर, सोनू सिद्दीकी, हमीदभाई नारायण थुलसर, SG अंबोरे सर, योगेश धांदे, मारुती सुरजुसे, प्रवीण हजारे, गायत्री नवाडे, अर्चना हजारे, संजीवनी कासार, प्रकाश उमरतकर, श्याम केवटे, प्रशांत वाघमारे, राहुल सोनाळे, गुलाब पाईकराव, निलेश नवाडे, प्रशांत काळे तसेच कळंब तालुक्यातील शिक्षक, महिला, नागरिक उत्साहाने सहभागी झाले होते। महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी पवन जाधव, कळंब।